तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण 7.5 शक्तिपीठांपैकी जे की अर्ध शक्तिपीठ कळंब तालुक्यामध्ये म्हणजेच सप्तशृंगी देवी निवासिनी यांच्या दर्शनासाठी आज आपण जात आहोत। आणि तुम्ही जो हा महामार्ग बघत आहात, हा महामार्ग नाशिक ते कळवण हा महामार्ग आहे। आणि जो काही तुम्ही सप्तशृंगी गडाच्या मागच्या बाजूचा एकदम भारी दृश्य बघत आहात, हा दृश्य वणीच्या पुढचा आहे। आणि आम्ही सध्या वणी हे गाव मागे टाकून पुढे आलो आहोत। आणि तुम्ही बघू शकता आता एकदम जबरदस्त धुका पसरलेला आहे आणि वातावरण एकदम थंड आणि एकदम निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खूप छान असा वातावरण आहे। तुम्ही सुद्धा या वातावरणाचा आनंद घेऊ शकता, तसेच सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येऊ शकता। या व्हिडिओमध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यामध्ये जे जे ठिकाणं बघण्यासारखे असतील ते ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हास दाखवण्याचा प्रयत्न करू, जसे की रोपवे, धबधबे, शीतकडा आणि देवीचे दर्शन, तसेच खूप काही। तोपर्यंत आपण या निसर्गाचा आनंद घ्या।
तुम्ही जे हे डोंगर बघत आहात हे डोंगर मोंदरी गावाच्या शेजारी वसलेलं डोंगर आहे असे म्हटले जाते, जो की या डोंगराला हा जो पडलेला बोगदा आहे तो बोगदा ज्यावेळेस सप्तशृंगी देवी एका राक्षसाचं पाठलाग करत होती त्यावेळेस जाता जाता देवीचा या डोंगरावरती पाय पडला आणि या डोंगराला एवढा मोठा हा बोगदा पडला असे म्हटले जाते। या बोगद्याची साईज एका महामंडळाच्या बस एवढी आहे। तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय नांदुरीमध्ये। इथे आम्ही चहा घेतला। त्याच्यानंतर तुम्हाला जो काही मी डोंगर दाखवत आहेत, या डोंगरावरती पायऱ्या बनलेल्या आहेत। ह्या पायऱ्या म्हणजेच गडावरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत। ह्याच पायऱ्या गडावरती जाण्याच्या जुन्या पायऱ्या होत्या आणि ह्याच पायऱ्यांना गडाची पहिली पायरी असे म्हटले जाते। या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथली पहिली पायरी म्हणजेच गडाची पहिली पायरी। तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहोत गडावरती जाणाऱ्या मार्गाचे जो काय रस्ता आहे त्या रस्त्यावर बनलेली जी गडावर जाण्याची कमान आहे ही कमान। ह्या कमानीतून आपण पास झालो की समजायचं आपण सप्तशृंगी गडाच्या रस्त्याला लागलो आहोत। तुम्ही बघू शकता रस्ता लागलेला आहे आणि जो काय समोर डोंगर दिसत आहे मोठा, त्या डोंगरालाच एकदम कड्याच्या साईडनं रस्ता बनलेला आहे।
तर आपण जाता जाता इथं थांबलेलो आहोत आणि तुम्ही जो काही समोर बघतायत तो मोठा धबधबा, त्याच्या पुढेच एक बंधारा बांधलेला आहे जिथे पाण्याचा साठा होतो आणि त्याच बंधाऱ्याचं पाणी ओव्हरफ्लो होऊन जे खाली येतं त्याचंच स्वरूपात इथे आपल्याला धबधबा दिसतो। आणि ही जी साईज आहे ही खूप मोठी आहे, आपल्याला लांबून जरा छोटी वाटते, पण जेव्हा खूप सारा पाऊस येतो तेव्हा एकदम जबरदस्त हा धबधबा दिसतो। तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त वातावरण दिसतोय। हे जे गाव दिसतंय हे नांदुरी गाव आहे, ते समोरचं मोंदरी गाव, तिथेच एक साईडला जो डोंगर दिसतो त्याला एक बोगदा दिसतोय, तो बोगदाच म्हणजेच तेव्हा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये हा बोगदा कशाचा आहे। तिथे खाली जो बघ दिसते ती शाळा दिसते मोंदरीची, तिथं गाव, ते डोंगर, त्याच्यानंतर इकडनं ही जी बारी दिसते इथून अपुण्याकडे जाण्याचा रस्ता आहे। तर हे जे ठिकाण आहे हे बघण्यासारखं ठिकाण आहे। तुम्हाला हे दिसत आहेत छोटे छोटे डोंगराला पाण्याचे झरे धबधब्याच्या स्वरूपात दिसत आहेत। त्याच्यानंतर हे बघा पूर्ण वातावरण, जो काही समोर आपल्याला डोंगर दिसत आहे हा मार्कंड्या डोंगर आहे, जो की सप्तशृंगी देवी डोंगराच्या पलीकडे दिसतो, तो हाच डोंगर मार्कंड ऋषी या देवाचा आहे। याच्या डोंगराच्या टोकाशी मार्कंड ऋषीचं मंदिर।
हा तोच बंधारा जो की मी तुम्हाला सांगितला, ज्या खाली धबधबा वाहतोय ओव्हरफ्लो होऊन, तो ह्याच बंधाऱ्याचा येतोय। त्याच्यानंतर हा जो रोड आणि इथे छोटासा झरा आहे पाण्याचा धबधब्यासारखा। इथे म्हटलंय नियम पाळा, सेल्फी टाळा आणि तुम्ही सुद्धा नियम पाळा। रस्त्यात येता येता आम्हाला एक छोटंसं घोडं दिसलं। त्याच्यानंतर वरती खूप सारं धुकं पसरलेलं आहे, तुम्ही बघू शकता वर धुकं। आणि हे बघा ते घोडं रोडात दिसतंय, शांत उभं आहे तिथं। त्याच्यानंतर वरच्या साईडला आल्यावर तुम्ही बघत आहात मस्त धुकं पसरलंय। त्याच्यानंतर हे झाडं आणि धुकं एकदम भारी दिसतंय नेचर। नंतर आम्ही सरळ शीतकड्याकडे आलेलो आहोत आणि हा जो तुम्ही बघताय हा शीतकड्यावरून दिसणारा धबधबा। आणि हे लोक फिरतायत, शीतकड्याला चबूतून तार कुंपण केलेले आहे आणि हाच तो शीतकडा आहे। इथून एक खालं गावं दिसत आहेत आणि शीतकड्याच्या समोरच हा जो तुम्हाला म्हटलो होतो मार्कंडेय डोंगर देवीच्या मंदिराच्या सुद्धा पुढे मार्कंड ऋषीचं मंदिर आहे, ते या डोंगरावरती आहे। आणि खालनं एकदम रस्ते कोरले गेले आहेत। वातावरण इथून खूप छान दिसतं बघण्यासारखं। हे रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला इथे कुत्रे दिसले, ते आम्हाला बघून घाबरले, पळायला लागले। त्याच्यानंतर आम्ही पूर्ण शीतकडा घुमण्याचा प्रयत्न करतोय। हे छोटे छोटे पाण्याचे झरे लागलेले आहेत, पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतंय कारण की वातावरण खूप छान दिसतोय। आणि सप्तशृंगी देवीच्या डोंगरावरती आल्यावरती परत पुन्हा एक डोंगर आहे, त्याच्यावरती सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे। आणि तुम्ही बघत असाल पूर्ण धुकं पसरलेलं आहे, देवीचं मंदिर सुद्धा दिसत नाही।
आणि आता आपण आलो आहोत रोपवेच्या ठिकाणी। हे जे इथं बनलेलं आहे रोपवेचं ठिकाण, इकडे गाडी पार्किंग केली जाते। त्याच्यानंतर ही बिल्डिंग आहे, याच्यामध्ये एक प्रकारचं हे मॉलच आहे ज्यामध्ये खूप सारे दुकाने लागलेले आहेत। आपण जेव्हा रोपवेचं तिकीट काढतो आत गेल्यावरती तेव्हा आपल्याला या दुकानाचं दृश्य बघण्यास मिळतो। आणि हे इथं एक शिव शंकरजीची मूर्ती आहे जे आपल्याला खूप आकर्षित करते। इथे फोटो खूप काढतात। त्याच्यानंतर हे डोंगर दिसतंय, आता धुक्का कमी झालेला आहे। आणि हीच ती रोपवे बनलेली आहे जिचं तिकीट आपल्याला 70, 80, 90, 100, 110 ते 120 या किमतीच्या दरम्यान पर सीट मिळेल। ही रोपवे सतत चालू असते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही केव्हा पण येऊ शकता। ज्यांना पायऱ्याने जाण्यासाठी त्रास होत असेल ते अवश्य या रोपवेने जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता। आम्ही तर रोपवेने नाही गेलो कारण की आम्हाला जायचं होतं पायऱ्यांनी, तर आम्ही पायऱ्यांनी जातोय। आणि हे जे दिसतंय हे मंदिर सप्तशृंगी देवीचं, हे साईडला दुकानं लागलेले आहेत, काही दुकानं बंदच आहेत कारण की आम्ही सकाळी सकाळी जातोय। आता आम्ही दोघं भाऊ चाललेत पुढे, मी मागे आहे। तुम्ही बघत असाल या ठिकाणी खूप सारे दुकानं लागलेले आहेत जे की आपल्याला प्रसादासाठी आहेत। प्रसाद तसेच पूजेचे साहित्य, ते आपल्याला बोलतात की या आमच्या दुकानामध्ये चप्पल काढा, आम्ही तुमच्या चप्पल सांभाळतो आणि तुम्ही आमच्याच दुकानामधनं पेढे प्रसाद घ्या। त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकता आणि त्यांच्या दुकानामध्ये चप्पल काढून आणि त्यांचं दुकानामधला प्रसाद घ्यायचा आहे। वरती गडावरती आल्यावरती पुन्हा ही पायऱ्या आहे, इथं हे म्हसोबाचं मंदिर आहे, इथून दर्शन घेऊन आपण वरती निघायचं आहे। त्याच्या पलीकडेच आपल्याला आगमनासाठी चांगली सुरुवात व्हावी म्हणून गणपतीची मूर्ती आहे, तिथं पण दर्शन घेऊन आणि आपण वरती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी चढण्यास सुरुवात करू शकतो। पायऱ्या मस्तपैकी बनलेल्या आहेत। सध्या तर गर्दी नाही आहे, पण ज्यावेळेस खूप गर्दी असते त्यावेळेस बाऱ्या लागतात इथेशी आणि खूप गर्दी असते, दर्शनासाठी खूप वेळ होतो। क्रमांक 5 जवळजवळ 4 ते 5 तास लागून जातात जर गर्दी असल्यावर, नाहीतर 3-4 तासात होऊन जातं। अदरवाईज गर्दी नसेल तर आपण एका तासामध्ये अर्ध्या तासामध्ये फिरून येऊ शकतो।
या व्हिडिओमधून दर्शन घेऊ शकता आणि बघू शकता देवी कशी दिसते. इथे आल्यावरती या खडकाला शिक्के लटकवण्यासाठी थोडीशी जागा केलेली आहे. ज्यावेळेस आपण आपल्याला काही इच्छा असेल तर आपण इच्छा मागू शकतो आणि तो शिक्का तिथे आपण टाकू शकतो. तर आपल्या शिक्का आपल्याला सरळ खाली दानपेटीमध्ये जाऊन पडेल आणि इच्छा पूर्ण होणार शिक्का स्वरूपाचं म्हणणं आहे. आम्ही तर इथून शिक्के काढू शकले आणि जे काही पायऱ्यामध्ये गरीब लोक बसलेले होते पैसे मागायचे ते आजी लोकांना देऊन